धन्यवाद मिस्टर भरत सर, आमचे गुरुवर्य, ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही नवीन वाटचाल सुरू केली आहे समालोचनाची. आणि दरम्यान क्वार्टर फायनलचा तिसरा सामना प्ले बॉयज वर्सेस हस्ती स्पोर्ट्स. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करते ती म्हणजे प्ले बॉयज संघ. आणि पहिलंच षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे तेजस इलेव्हन संघाचे एक विश्वासू गोलंदाज हितेश भोईर उर्फ विठू. आणि या सामन्याचे पंच आहेत ते म्हणजे परशुराम पाटील उर्फ गंभीर सर आणि आमचे निकम सर. खूप लांबचा पल्ला काढून आलेत निकम सर. खूप कष्ट लागतात विरारला पोहोचायला आणि ते कष्ट त्यांच्या मेहनतीमधून दिसत आहेत. आणि आज एक स्पेशल ओकेजन आहे ते म्हणजे एक विरारचा ब्रँड सिद्धू यांचा बर्थडे आहे. आणि मगाच्या सामन्यामध्ये त्यांनी आपल्या बर्थडे स्पेशल नॉक पण दाखवला. 50 या टुर्नामेंटची 2025 ची VPL ची पहिली हाफ सेंचुरी झळकावली त्यांनी. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच यशाची शिखरं उत्तरोत्तर ते चढत राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला, दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि माझे साथी समालोचक आहेत ते म्हणजे मृदुल मेहर, एक नवापूर गावचा गोड आवाज. वेलकम मृदुल. आणि दरम्यान पहिल्या षटकाला सुरुवात होते आणि आता आघाडीचे फलंदाज आहेत ते म्हणजे मुजम्मिल खान उर्फ मुज्जू. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे शिवम राय, सोनू आणि मोनू असे दोन्ही. हितेश भोईर आणि स्विच हिटचा फटका होता. सुंदर क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळते आणि अशा प्रकारे सामन्याचा श्रीगणेशा होतोय. सामन्याला सुरुवात होते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी थर्ड क्वार्टर फायनल आहे ही. पहिल्या क्वार्टर फायनल मधला विजेता संघ जीवदानी माऊली राजन संघ. दुसऱ्या क्वार्टर फायनल मधील विजेता संघ तो म्हणजे निर्मळ सम्राट NCC. आणि चालू असलेला हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना. आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे शिवम राय. एक काळ होता शिवम राय हे सर्कलसाठी स्पेशलिस्ट होते. स्वीप आणि रिव्हर्स स्वीप हे त्यांचे पेटंट शॉट आहेत. पाहूया आज काय करतायत आपल्या संघासाठी. दरम्यान दुसरा चेंडू विमल यांना आणि स्विचीचा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण रोहित पाटील यांचं. आणि पारितोषिक जाहीर झालंय. लगातारच्या 3 चौकारांसाठी शिवम राय यांच्यासाठी हितेश गवळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आता मार्केट गरम व्हायला सुरुवात झाली. जसे सामने जवळ जातील सेमीफायनल फायनल मग प्राइजेसची वर्षा होणार आहे. दरम्यान तिसरा चेंडू स्ट्राईकला आहेत मुजम्मिल खान. छोटा पॅकेट बडा धमाका. एक खूपच कमी वेळामध्ये मोठं नाव त्यांनी केलंय आपलं आणि आपल्या संघाचं. दरम्यान स्वैर मारा अवंत धावसंख्येने संघ भर. मृदुल, आपण आतापर्यंतचे आजच्या दिवसातले 2 सामने पाहिले, काय वाटतंय एक एव्हरेज स्कोर काय असेल? नक्कीच. प्रथमतः धन्यवाद. एव्हरेज स्कोर आपण पाहतोय या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 50चा टार्गेट होता. त्या अगोदर सायबा संघाकडून ज्या चुक्या झाल्या त्या कारणास्तव सिद्धांत वारंग वैयक्तिक 50 धावींची खेळी आणि 69 धाव्यांचं ते टार्गेट होतं. ह्या मॅचमध्ये त्या प्रकारची खेळी आहे. 2 फलंदाज आपण पाहायला गेले तर शिवम राय, दुसरीकडे मुजम्मिल. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. 2 खेळाडू सर्कल स्पेशलिस्ट आहेत. आता धावा समोर आपण पाहायला गेलं तर हितेश भोईर सारखा खेळाडू आहे जो धावेंना रोख लगावणं जाणतोय. प्रचंड मोठा जो अनुभव आहे आणि तो अनुभव आता मैदानात दाखवणं तितक्याच गरजेचं इठूला असेल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ज्या वेळेला खेळपट्टीवर आदळतो त्यानंतर अगदी इठूचा चेंडू हातभर वळण घेतो. त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. धावफलकावर आतापर्यंत 5 धावा. कुठेतरी ते कॉन्फिडन्सची कमी दिसते कारण की आपण लेदरमध्ये किंवा टेनिसमध्ये आपण बोलतो की बॉल मिडल झाला, तो मिडल चेंडू होताना दिसत नाहीये. कुठेतरी बॅटच्या टो एंडला किंवा एज वगैरे लागते. थोडासा वेळ लागेल आणि बॅट बॉल मिडल झाला परंतु सरळ सीमा पार षटकार आणि गडी बाद होतो. अशा प्रकारे हस्ती स्पोर्ट्स
संघाला पहिला झटका बसतो तो म्हणजे मुजम्मिल खान, इनफॉर्म प्लेअर, डगआउट मध्ये जाताना दिसतोय, ज्यांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी होती आणि आता वन डाऊन च्या रूपाने. अच्छा डीजे पण आहे, सॉरी मी डीजे माझ्याकडे आणि मी लगेच समजून गेलो की मला डीजेला चान्स द्यायचा होता. माझं चुकलं, मी त्याच्याबद्दल लगेच अपॉलॉजी दाखवली आणि मी माझी चूक मान्य केली. आणि वन डाऊन बॅट्समन आले ते म्हणजे आलोक. आणि लाऊड कॉल आला आहे निकम सरांचा 1-2 गोचा, म्हणजे शेवटचा चेंडू या षटकातील हितेश यांचा. पुन्हा एकदा कवच दिशेने मारले चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू गौरव पाटकर यांचा. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 1 बाद 5 धावा. आणि ओव्हरच्या ब्रेकमध्ये आपण संधी देऊया वर हितेश भोईर ज्यासाठी जाणला जातोय, एक अगदी प्लेबॉईज फुलपाडा संघ म्हटलं तर त्यामध्ये एक प्रचंड मोठा असा अनुभव आहे. आणि तो अनुभव यावेळेला मैदानामध्ये दाखवत असताना मुजम्मिल खान मुज्जू स्वास्थ्यामध्ये परताळतोय. नवीन फलंदाज दुसरीकडे आलोक आहे, एकीकडे शिवम राय आहे. शिवमला आता मैदानात राहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर अनिकेत मुळे, धावचीची संधी आहे. आता नो पंचांचा हात हवेत नक्कीच होता, परंतु तो बॉल काउंट होणार का तो आता, आणि नो देखील चेक करायचंय. पंचांचा कॉल आहे तो, रनआउट साठी देखील पंचांचा रिव्ह्यू आहे. नक्कीच थोडीशी डोकेदुखी वाढली यावेळेला. हस्ती स्पोर्ट्स साहेबा थोडासा आता प्रेशर मध्ये, थोडासा आता तणाव मध्ये आता आपण आतापर्यंत पाहतोय. मृदुल प्रेशर अंपायर वरती पण आहे, प्रेशर आपल्या टेक्निकल एक्सपर्ट आहे त्यावरती आहे. कारण की टेक्निकल एक्सपर्टला 2 रिव्ह्यू चेक करायचे आहेत, एक नोचा आणि एक रनआउटचा. इथे चुकी झाली आहे का, हस्ती स्पोर्ट्स संघाकडून चूक झाली आहे का, शिवम कडून चूक झाली आहे का? कारण की या रन्सची आवश्यकता होती का, हा एक सिंपल क्वेश्चन आहे. इथे धगधग दोन्ही संघांमध्ये आहे. एकीकडे धगधग यासाठी आहे की गडी बाद आमचा होतोय का, आणि दुसरीकडे धगधग यासाठी आहे की जर हा गडी बाद झाला तर थोडासा सामना आमच्या बाजूने झुकेल. कारण की एक आयकॉन प्लेयर, एक कॅप्टन बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेला आहे, दुसरा आयकॉन प्लेयर आहे आणि त्याच्याच रनआउटचा कॉल पंचांनी घेतलेला आहे. हा बिग ब्लो होऊ शकतो जर गडी बाद धावचीत मिळाला तर. नो आणि गडी बाद आणि चेंडू म्हणजे दुष्काळ 13वा महिना. नाही विकेट पडली, मला माझं काम करायचं, डायरेक्ट ते म्युझिक ऑन करतात. कारण की त्यांना माहिती आहे की जो नवीन कॉमेंटेटर बसलाय ना हा शिकाऊ ड्रायव्हर, त्याच्या मागे एल लावलाय, लर्निंग. नाही कसं आहे, मी माझी स्तुती स्वतःच करून घेतो, ते टॅलेंट आहे माझ्याकडे. आणि आता स्टार यार कलाकार मयूर यांचं आगमन झालेलं आहे.
त्यांचं सहर्ष स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढील चेंडू आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे अलोक आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही झाला, सरळ चेंडू जाऊन विसावतोय तो म्हणजे कीपर यांच्या हातामध्ये. निर्धाव जातोय चेंडू. थोडेसे अडचणीमध्ये सापडले ते म्हणजे साई असती साहेबा संघ. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. मृदुल, काय वाटतंय आता? सोनू एक जुना जाणता आणि एक्सपिरियन्स प्लेअर आलेला आहे, तर सोनूनी थोडं न्यू कमरला घेऊन खेळायला पाहिजे का? नाही, नक्कीच आता खेळणं गरजेचं आहे. मैदानामध्ये राहणं तितकंच गरजेचं आहे. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन आता मैदानाबाहेर आहेत. ते बाहेरून आता मैदानात खऱ्या अर्थानं ते डगआउटमध्ये संपूर्ण आता डोकेदुखी झाले. परंतु आपण पाहतोय दिलीप शर्मा, सोनूभाई तितकाच मोठा अनुभव अनेक वर्षांचा आपण पाहायला गेलं तर अंडरआर्म क्रिकेटसाठी तितकीच मोठी सेवा देखील केली. आज आपण VPL सारखी स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याच संकल्पनेतून ही VPL स्पर्धा खऱ्या अर्थानं हे 8वं पर्व गुण्या गोविंदानं पार पडत असताना तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय. परंतु आता मैदानामध्ये नयन सर यावेळेला खेळणं गरजेचं आहे. यावेळेला हस्ती स्पोर्ट्स संघाकडे डोकंदुखी जास्त प्रमाणात आहे. आलोक पुन्हा एकदा स्विचेट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच एक आगळ्या वेगळ्या स्टाईलनं यावेळेला आपल्या दिशेनं वळत आहेत. 2 हात हवेत आहेत, अर्थातच अतिरिक्त धावफलकात. नक्कीच तुम्ही आता जो उल्लेख केला VPLचा, एक छोटंसं रोपटं रोवलं होतं, आज त्याचा वटवृक्ष झालाय. तो फक्त आणि फक्त सोनू या एका माणसामुळे. आपण असोसिएशनचं सक्सेस पण बघतोय, त्याची पण संकल्पना सोनू यांनी आणली होती. त्यामुळे मी त्यांचे जितके आभार मानू सर्व तालुक्यातर्फे ते कमी आहेत. दरम्यान अलोक कंटिन्युअसली एकच प्रयत्न करताना बघतोय आपण आणि तो प्रयत्न असफल होतोय, तर त्यामुळे थोडंसं काहीतरी त्यांना चेंज करायला लागेल. कारण की एक चूक आपण माफ करतो, दुसरी चूक सुद्धा आपण माफ करतो आणि जर सेम तीच चूक रिपीट होत असेल तर मग आपण असं वाटतं की बाबा ते इंटेन्शनली ती चूक रिपीट करतायत. पुन्हा एकदा लेटकट केलेला चेंडू. दोघंही स्ट्राईक रोटेट करतात. आता लीड कोणाला करायचंय या दोघांमध्ये, हा एक मोठा प्रश्न आहे. मित्रा, टेक्निकल टीम पहिला बॉल काउंट होता, रनआउटचा काउंट होता. यस, निकम सर अगदी बारकाईने लक्ष असतं. पहिल्या 2 षटकांचा खेळ 10 धावा धापकावर येतोय. तुर्ताच डीजे थोडासा व्यस्त आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 10 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. बाफुट लावून जाऊन हलक्या हाताने खेळला जातोय. पहिलं षटक नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जात आहे. तिसरं षटक वैयक्तिक हाताळण्यासाठी आपलं पहिलं सर्व्हिसची पट आहे. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर प्ले बॉयज फुलपाडा संघ गोलंदाजी मार्कवर त्या प्रकारची धार आहे. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते 2.1 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर. दिलीप शर्मा आता एक्सेलेट करतोय, पॅडल स्वीप, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी मॅगी होता, कालच्या दिवसातील हिरो. कालच्या दिवसात त्याच्या बॅटमधून आपण कमाल पाहिली, परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये देखील स्वतःला अगदी झोकून देण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा आलोक थोडासा शफल होतोय, खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये विजय सावंतला आपण पाहतोय. प्रचंड मोठा असा अनुभव आहे, परंतु सिंगल धावेने आतापर्यंत संत गतीने अगदी धावेंना रोख लगावले. हस्ती स्पोर्ट्स नक्कीच थोडीशी दुखी आतापर्यंत वाढली जाते. तिसरा षटकातील आतापर्यंतचे 2 चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक नयन कालुस्टे, एक उत्कृष्ट असे खेळाडू देखील आहेत, फलंदाज आहेत, परंतु आज थोडंच आता पराभूत आहेत, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य आहे. क्रिकेटवरचं ते प्रेम आहे, मैदान सोडण्याचं ते नाव घेत नाही आहेत. कारण आता समालोचक क्षेत्रामध्ये त्यांना एक संधी मिळते आणि ते संधीचं सोनं करण्यासाठी नयन कालुस्टे सर आमच्या सोबतीनं आहेत. नाही, सोनं तर करायलाच लागेल, कारण की सोन्याचा भाव इतका वाढलाय ना की आता तो चान्स सोडून फायदा नाही.
हा, आणि मगाशी आपण उल्लेख केला की सोनू यांच्या पाठीशी खूप मोठा दांडगा अनुभव आहे, पण अनुभवाचा जर प्रोडक्टिव्ह उपयोग झाला तर त्याचं आपण बोलतो ना सोनं होऊ शकतं. तर त्यांना त्याच्या संधी म्हणजे जो अनुभव आहे ना त्या अनुभवाचा चांगला यूज करून आपल्या संघाला किती पुढे नेता येईल हे त्यांना बघायला लागेल. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे हस्ती स्पोर्ट्स सायबाचा संघ आहे, दुसरीकडे प्ले बॉयज फुलपाडा नगरीतील तो संघ आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे. पहिले 3 षटक, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, 16 धावा धाफकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये. येस, नक्कीच फिल्डिंग लावलेली आहे आणि तो किंग आता मैदानामध्ये उभे आहे. टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धाफकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. अनिकेत मुळे आज स्वतःला इतकंच म्हणतोय, माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि त्या हौसल्यानं आतापर्यंत ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन तो खेळाडू प्रभावित करतोय. पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. आलोकच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. भाऊ आणि मृदुल एक उल्लेख करू इच्छितो, कमिटी मेंबर्स इतके सतर्क आहेत ना की आपलं काम एकदम चोख बजावत आहेत. आता सूरज चव्हाणला रिकव्हरीचं काम दिलं होतं, कमिटी मेंबर कडून रिकव्हरी केली एंट्री फीची. आता मला त्यांनी स्क्रीनशॉट दाखवला की 15,000 मी पे केले, जात नव्हतं माझ्या बाजूनी. नाही, नक्कीच अगदी असोसिएशन मेंबरचा तितकाच उल्लेख करावा तितका कमी आहे. अनेक दिवस झाले, अनेक 2 ते 3 महिने झाले आपण पाहतोय VPLची कशा प्रकारे तयारी करता येईल त्यासाठी अगदी ते संपूर्णतः असोसिएशन मेंबर अगदी सज्ज होते. अगदी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत प्रत्येक असोसिएशन मेंबर, त्यामध्ये रणजनदादा पाटील असेल, ऋषीदादा देसाई असेल, किशोरदादा पाटील असेल, लॉसनदादा कोरिया असेल, त्यानंतर समाधानदादा काळे असेल, भरत मोरे सर असतील, सूरज चव्हाण असेल, अनेक प्रत्येक जण आज ह्या स्पर्धेसाठी कशा प्रकारे अजून काहीतरी नवनवीन करता येईल. आणि आज देखील आपण पाहतोय आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस. आणि येथे आपण पाहतोय प्रत्येक जण अगदी बारकाईनं काळजी घेतोय, कोठे काही कमी तर नाही आहे ना. ह्या प्रत्येक गोष्टीची हे असोसिएशन मेंबर आज काळजी घेत असताना आपण पाहतोय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 4 षटकांचा खेळ, 24 चेंडूंचा खेळ, 19 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. आता येणारे 6 चेंडूंमध्ये एक्सेलेट करणं गरजेचं असेल. तुर्ताच आपण जातोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं. पाठच्या 2 ते 3 वर्षामध्ये ह्या खेळाडूंना अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूंना प्रभावित केलंय. मृदुल 1 मिनिट थांबवतो. सोनूनी जर 6 चेंडूत 6 चौकार मारले तर JCC संघाकडनं तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. आणि ते जाहीर करणारे आहेत ते म्हणजे आमचे सर्वांचे प्रिय स्वप्नील सर. 10,000 रुपये, 6 चेंडू 6 चौकार.
क्या बात आहे. तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हे 6 चौकार येणं गरजेचं आहे. नयन सर, आतापर्यंत थोडंसं संकट आहे. हस्ती स्पोर्ट्स आतापर्यंत त्या प्रकारे संकटात आहे आणि तो प्रयत्न आता जारी आहे. पहिल्याच चेंडूवर आक्रमण हल्ला, परंतु अनिकेतमुळे मग तो गोलंदाजी मार्कवर असो, क्षेत्ररक्षणामध्ये असो आणि अंडरआर्म क्रिकेट जितकी महत्वाची फलंदाजी आहे, जितकी महत्वाचं गोलंदाजी आहे आणि त्याहून महत्वाचं क्षेत्ररक्षण हे अंडरआर्म क्रिकेटमध्ये महत्वाचं जाणलं जात आहे. परंतु भाऊ यावेळेला पॅडल स्वीप सक्सेस, बॅटला ये होतोय 4 धावांसाठी. स्वप्नील सरांनी 6 चेंडूसाठी 6 चौकारांसाठी प्राईज लावलं होतं. साई असतीस सायबा संघ म्हणेल की बाबा आता 4 मध्ये 4 येऊ दे तरी पण आमचं काम होऊन जाईल, कारण की कुठे थोडा मागे पडल्यासारखा वाटतोय संघ. दरम्यान तिसरा चेंडू जयू यांचा आणि पुन्हा एकदा कवच दिशेने मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गॅदर आणि अपील आणि पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा. आता पुन्हा एकदा आमची टेक्निकल टीम बिझी होईल. त्यांच्या मोबाईलमध्ये आता मुख्य स्क्रीनवर पंच ऑन फील्ड डिसिजन देतात. OUT गडीबाद भाऊ घरात, ज्याच्या बॅटमधून चांगली सुरुवात होती तो देखील आता परताळतोय. त्याच्या खेळाला लागतो आता पूर्णविराम. नवीन फलंदाज सुयोग खांडेकर नक्कीच येतोय, परंतु बक्षीस लगावलं होतं. येणारे 6 चेंडू 6 चौकारांसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील सरांकडून नक्कीच होता, परंतु आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 3 चेंडूमध्ये येणारे 3 चौकार, येणारे 2 चौकार नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवतील. कारण साई असती स्पोर्ट्स संघ म्हटला तर गोलंदाजी मार्फत त्या प्रकारचा तो भरडा आहे. पंचांचा डिसिजन पुन्हा एकदा टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. तुर्ताच येतोय पुन्हा एकदा नयन सरांच्या दिशेनं. मृदुल सर, लेवल आता इतकी अप झाली आहे ना की निकम सर पण रिस्क घेत नाहीयेत की मी माझं डिसिजन देण्यापेक्षा मी माझ्या टेक्निकल टीमकडे येतो. टेक्निकल टीमवरती डिसिजन सोडतायत का? कारण की क्वार्टर फायनल नंतर सेमीफायनल नंतर फायनल. एक चूक सुद्धा कुठल्याही संघाला खूप महाग पडू शकते. नाही, नक्कीच नयन सर अतिशय चांगला उल्लेख केला. सोनू तुझा मायावर भरोसा नाही काय, नाही काय, नाही काय, नाही काय. बॉलर विशाल आणि बापरे असे तुटून पडल्यासारखे आणि चुकी पूर्ण इनिंग मध्ये शेवटच्या चेंडूवरती चुकी होताना दिसते आपल्याला. आणि शेवटचा चेंडू जातोय सीमा पार, चौकार
आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 आणि 31 धावांचं आव्हान दिलंय ते म्हणजे प्ले बॉयज संघाला. चला दिविशा 11 आणि जयू स्मृती जयू दुर्गेश 11 दोन्ही संघांच्या कर्णधाराने त्वरित यायचं टॉस करण्यासाठी. नक्कीच येणारे 30 चेंडू 31 धावांचं लक्ष धावफलकावर आहे, माफक आहे, परंतु त्या प्रकारे आता जिद्दीनं पेटून उठावं लागेल. हस्ती स्पोर्ट्स सायबा ती धार आहे, ती ॲक्युरेसी आहे आणि त्या ॲक्युरेसीनं आता ती गोलंदाजी हातावी लागेल. चला दिविशा 11 आणि जयू स्मृती दुर्गेश 11 संघाच्या दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर या मॅचचा टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले असोसिएशनचे मेंबर विमल सिंग यांना. विमल सिंग तुम्ही जिथे कुठे असाल तर त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. विमल सिंग दोन्ही कर्णधार आलेले आहेत आणि डॅशिंग पर्सनॅलिटी असे आमचे सर्वांचे प्रिय विमल सिंग यांचं आगमन झालेलं आहे. फक्त त्यांच्या आजूबाजूला कॅमेराज दिसत नाही आहेत, बाकी त्यांचा आउटफिट आणि त्यांचा अटायर ॲटिट्यूड म्हणजे कुठल्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही आहे. रात्र असल्यामुळे गॉगल नाही घातलाय त्यांनी, नाहीतर गॉगल तर त्यांच्या जोडीलाच असतो. सर्वांच्या माहितीसाठी शेवटचा जो चौकार होता तो चौकार नसून फक्त एकच धाव आहे. अंपायरनी चेक केलं, आता आम्हाला पंचांकडनंच चला 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. इथे कोणावरतीच अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतोय आम्ही. मयूर पडेलकर एक स्मित हास्य देताना आपण दिसत आहेत. चला सर्व म्हणजे गेस्ट पण आलेले आहेत, टॉस करणारे आमचे गेस्ट पण आले आहेत, दोन्ही पंच पण आलेले आहेत आणि हे सर्व कव्हर करतील आमचे सिनियर कॉमेंटेटर मिस्टर भरत मोरे सर. चला नानाफिकीचा कॉल होतोय. आजच्या दिवसातील चौथा सामना. तब्बल ह्या स्पर्धेमध्ये 16 संघातून आता टॉप 8 ची लढाई आणि टॉप 8 मधील अंतिम सामना डिसिजन भरदा दिवेश 11 नवापूर टॉस विन. निर्णय अजून देखील पेंडिंग आहे.
आणि आता टार्गेट आहे ते म्हणजे 31-31. साठी आलेले आहेत ते म्हणजे मयूर पडेलकर. चला मॅचला सुरुवात येणारे 30 चेंडू 31 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आहे. एकीकडे मयूर पडेलकर आहे, दुसरीकडे जयेश बनसोडे. अनिकेत मुळे ही जोडी मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर संतगतीने सुरुवात ऑन साइडच्या दिशेनं फक्त दिशा दिली जाते. सिंगल धावेने धावेंचा श्रीगणेश केला जातोय. अनिकेत मुळे गोलंदाजी मार्कवर अतिशय चांगला बहरदार आणि तिखट मारा करत असताना आता फलंदाजी मार्कवर हा अष्टपैलू खेळाडू रेडी आहे. परंतु दुसरीकडून मयूर पडेकर, ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, ह्या खेळाडूमध्ये कुवत आहे आणि आता ती मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असेल. येणारे 30 चेंडू 31 धावेंचं लक्ष हे धावफलकावर आहे. 25 जून 1983 विश्वचषकातील अंतिम सामना पुन्हा एकदा वेस्ट इंडिज हॅट्रिक करेल असं ते लंडनच्या वृत्तपत्रात देखील लिहिलं गेलं होतं. परंतु ते भारतीय संघाला मान्य नव्हतं आणि सर कपिल देव निकंज ह्याने तो विश्वचषक आपल्या नावी केला होता. असंच काहीच आता करावं लागेल. हस्ती स्पोर्ट्स साहेबा लो स्कोरिंगची मॅच नक्कीच आहे, परंतु त्या प्रकारची क्षमता आहे, त्या प्रकारची कुवत आहे. मयूर पडेलकर ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आतापर्यंत ती ॲक्युरेसी दाखवतोय. पुन्हा एकदा यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी स्वतःला झोकून दिलं जातंय. क्या बात आहे. आक्रमण हल्ला थोडासा लोअर फुलटचा चेंडू होता, परंतु त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आहे. नैनसर पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर. ते फिल्डर आणि बॉलर असं दाखवत आहेत की आम्ही एवढ्या इझिली हार मानणार नाहीत, परंतु पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती थोडे ते वाचले, पुढील चेंडू पुन्हा फुलटॉस टाकला, परंतु एकदा झालेली चूक पुन्हा ती रिपीट करतायत. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. क्या बात आहे मयूर. कॉकटेल जोडी आता खरं तर साई हस्ती स्पोर्ट्स संघाची डोकंदुखी करते. ही कॉकटेल जोडी अनुभवाची आहे. एकेकडे अवघ्या 21 ते 22 वर्षांचा अनिकेत मुळे, दुसरीकडे जयेश बनसोडे. अनेक वर्ष आज वसे विरार प्रीमियर लीग खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव दुसरीकडे तब्बल मोठमोठे खेळाडू आहेत. मुज्जू अनेक वर्ष चॅम्पियन खेळाडू आहे. मुज्जू सारखा खेळाडू आहे. आता मुज्जूला ती धावेंना रोख लागायचं आहे. दुसरीकडे विशाल सिंग आहे, सीझन 6 आणि त्या वर्षाचा बेस्ट बॉलर होता. तो बेस्ट बॉलर ती कारकिर्दी पुन्हा एकदा आठवायची आहे, ती आठवावी लागेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर येत असताना. आणि आता पारितोषिक येत आहे प्रत्येक चौकारसाठी प्रशांत घाडीकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक, परंतु तो चौका बॅटनी आला पाहिजे आणि नो +1. नाही नक्कीच नयन सर यावेळेला खरं तर ऑलरेडी बॅलन्स कमी असताना तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला ना की दुष्काळात 12वा महिना नव्हे तर हा 13वा महिना, ह्या प्रकारे अतिरिक्त धावा येतात. त्या अतिरिक्त धावेने 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना 11 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत. त्या मर्यादा आता तोडून आता त्या प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु अनिकेत मुळे आज वेगळ्या लहरामध्ये आहे. अष्टपैलू खेळाडू, आज कॅप्टन आता मैदानामध्ये हा स्वतःला सिद्ध करतोय. अनिकेत मुळे हा खेळाडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चांगला बॅकअप होता. ज्या ठिकाणी मुजम्मिल मुज्जू होता,
पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा विशाल आहे साई हस्ती स्पोर्ट्स सायबा ती गोलंदाजी मार्कवर ती एक्युरेसी आहे तो भरडा आहे आणि त्या भरड्यानं आता त्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका मूर्ती लहान परंतु कीर्ती महान किरू यांचं इंस्टाग्राम रील स्टार किरू यांचं आगमन होत आहे. किरू यांना विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. टू टू गो येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा रिवर्स आहे परंतु ह्या वेळेला काय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू सीमारेखा पार गडीबाद पहिला जयेश बनसोडेच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम. सर्वांचा लाडका किरू याचं आगमन होत आहे. अनेक इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण फनी व्हिडिओज पाहतोय आणि अनेक मोठा फॅन बेस मोठा फॉलोअर्स ज्याचा इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण पाहतोय असा किरू पाटील ह्याचं आगमन होतंय मंचाच्या दिशेने. वसई विरार प्रीमियर लीग VPLच्या माध्यमातून किरू आपलं सहर्ष स्वागत. हा चेक 1 टू गो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 16 धावा. मॅच इक्वेशन काय दर्शवत आहे मॅच इक्वेशन काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिल्या 2 षटकांचा खेळ 16 धावा धावफलकावर. आता येणारे 18 मध्ये 15 धावांची गरज असेल. तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग मोरेगावातील रील स्टार मित्र आदरणीय दीपेशजी पाटील यांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. मॅगी आपल्याला विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. येस आज संध्याकाळचा 17 अंतिम दिवस सुपर संडेचा दिवस. खरं तर ही स्पर्धा ज्या वेळेला सुरुवात झाली होती प्रत्येकाला आतुरता होती परंतु आजचा शेवटचा दिवस आता ह्या स्पर्धेला अगदी निरोप देताना प्रत्येकाचं मन घरून आलंय प्रत्येकाचं मन या ठिकाणी भरून येत आहे. सीझन 8 मधील ही स्पर्धा तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक ह्या स्पर्धेचं आपण पाहतोय. मुजम्मिल खान आहे पुन्हा एकदा या रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. कालच्या दिवसामध्ये जा भरदार शानदार खेळ दाखवला होता दीपेश पाटील मॅगी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. क्या बात आहे. आदित्य परेडकर कालच्या दिवसातील हिरो आज पुन्हा एकदा बहरतोय लहरतोय आणि चेंडूला धाडतोय सीमारेखा पार चौकार. मृदुल काल मी याची बॅटिंग ना युट्यूबवरती बघत होतो आणि असं वाटत होतं की फटाक्याची माळ लावले. मला वाटलं की ती माळ काल संपली असेल पण त्यातले फटाके आज पण बाकी आहेत. चौदा 9चं इक्वेशन आहे. थोडासा सामना मॅचचं पारड थोडस एकतर्फा जात आहे आणि ह्या वेळेला भाऊ घरत भाऊ कडून चुकी होते. जातोय पुन्हा एकदा लगातारचा दुसरा अनिकेत मुळे आज बॅटनं बॉलनं क्षेत्ररक्षणामध्ये अगदी प्रभावित करतोय. हारल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिले. आपण अनिकेत मुळेच्या बॅटमधून टायमिंग शॉट बघितला तर आमचा डीजे मास्टर बोलतोय की त्याच्याकडे टायमिंग शॉट आहे ना तर माझ्याकडे पण टायमिंग शॉटची कमी नाही आहे. लगेच त्यांनी टायमिंग शॉटवरती एक ऑडिओ क्लिप लावली. नाही म्हणून आपण सातत्यानं नयन पाहतोय ना आज मयूरचा देखील त्या प्रकारचा फॅन बेस आहे. मयूर आता अवेलेबल नसतो व्हॅल्युएबल आहे. प्रत्येक
जिथे जिथे जाल ना त्या आयोजकांना मयूर हवा असतो, परंतु आता मयूर तो भेटत नाही. दिविशा 11 आपण आतमध्ये लाईनअप करणार आहोत, त्यासाठी तयार राहायचंय. दिविशा 11 लाईनअप साठी तयार राहा. जयू दुर्गेश 11 आपण सुद्धा तयार राहायचंय लाईनअप साठी. आणि तुम शेर हो तो मैं सवा शेर हूं. तुम्ही काल फटाक्याची माळ लावलीत, मी 2 वर्षापूर्वी लावली होती आणि मी बेस्ट बॉलर का होतो हे सिद्ध करून दाखवताना विशाल आणि क्लीन बोल्ड केलाय मॅगीला. एक वॉरियर गेला, दुसरा वॉरियर आला. आता गौरव बद्दल बोलायचं झालं ना तर एक मी मॅच बघितली होती कोल्हापूर गावामध्ये. 3 चौकारांची गरज होती आणि 3 चेंडू तब्बल 3 चौकार ठोकले होते गौरवनी आणि तो सामना विजय करून दिला होता सायबा संघासाठी. असे गौरव आता आलेले आहेत स्ट्राईक वरती, परंतु आता त्याची काही गरज नाही आहे. 3 चौकार वगैरे सिंगलची गरज आहे आणि समीकरण आहे काहीतरी 10 चेंडू 6 धावा. नयन सर, 10 मध्ये 5 धाव्यांची गरज अजून देखील आहे, परंतु विशाल ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय, कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय. आणि ह्याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी 6 चेंडूमध्ये एका चेंडूमध्ये 6 धावा देखील निघताना बऱ्याच वेळा आपण पाहिलंय. म्हणून क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा म्हणून म्हटलं जात आहे, परंतु आता पारडं, आता सामना जवळ 99% हा प्ले बॉईज फुलपाड्या संघाच्या मृदुल, बाजूने. आपल्याला स्टेटमेंट चेंज करायला लागेल. 6 चेंडूत 1 धाव होत नाही, एका चेंडूत 6 धावा सुद्धा होतात, पण आपल्याला चेंज करायला लागेल. एका चेंडूत आज 15 धावा मारल्यात. नाही, तो बॉलर चेंज झाला, नंतर दुसरा आला आणि त्यांनी 6 धावा दिल्या. फुलपाडा विभाग बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष आदरणीय तेजसजी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम तेजस, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. फुलपाडा विभाग बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी परमार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल प्रकाशजी परमार साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. पाचच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, ज्याचा खेळ राहिला बहरदार, ज्याचा खेळ राहिला अष्टपैलू, ऑलराऊंडर पारी, ज्याच्या बॅटमधून बॉलमधून एक ॲक्युरेसी पाहिली, असा खेळाडू, बडे मॅच का बडा खिलाडी, नाव आहे मिस्टर अनिकेत मुळे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हॅलो हॅलो बघा, दोन्ही संघांना विनंती आपण या बाजूला लाईनअप करायचंय. स्क्रीनकडे तोंड करून नाही, फक्त दोन्ही टीमचे प्लेयर्स. जयू दुर्गेश 11 राईट साईडला आणि डाव्या बाजूला वेदा या चला. देवांशी 11, दिविशा 11. अरे असं लाईनअप करायचं इथे, तुम्ही ह्या साईडला या. स्क्रीनकडे बघून राहायचं ना, स्क्रीनकडे बघून. मी विनंती करेल असोसिएट मेंबर्स आपण सुद्धा यायचंय, किंवा आपण इथे उभे राहिले तरी चालेल. बरं, 1 मिनिट थांबवतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थात आज युवा फुलपाडा युवा अध्यक्ष सन्माननीय तेजसदादा कांबळे साहेब आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते अनिकेत आपण या. मित्रा अनिकेत मुळे आपण मंचाच्या दिशेने जायचंय. अतिशय शानदार खेळ, एक अष्टपैलू असा खेळ, ज्याच्या माध्यमातून राहिला असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अनिकेत मुळे. गो टू भरत मोरे सर. आदरणीय प्रकाशजी परमार साहेब आपण सुद्धा या.
धन्यवाद. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण सुद्धा यायचंय. किरू पाटील दिपेश आपण सुद्धा यायचंय, जॉईन व्हा. चला मान्यवर आणि असोसिएट मेंबर्स आपण सुद्धा त्या लाईन मध्ये उभं राहायचंय.